4 दिवसापूर्वी आपण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 4 ठिकाणी डिस्ट्रीब्युटर्स जे होते त्यांच्या प्रिमाइसेसमध्ये आपण रेड केली होती. आपण तिथे झाड मारली होती आणि त्या धाडीमध्ये आपल्याला विदाउट परमिशन इम्पोर्ट केलेल्या काही मेडिसिन्स आपल्याला आढळल्या आणि आम्हाला शंका आहे की त्या विदाउट परमिशन ते इम्पोर्ट केलेल्या आहेतच, परंतु कदाचित त्या काउंटरफिट देखील असू शकतात, म्हणजे त्या बनावट मेडिसिन देखील असू शकतात. कारण ओरिजिनल मेडिसिनचं पॅकेजिंग त्यानंतर आणि काउंटरफिटचं पॅकेजिंग याच्यामध्ये फरक जाणवतोय. आपण आता लॅबमध्ये आपण टेस्टिंगसाठी पाठवलेलं आहे. पुढच्या काही दिवसात रिपोर्ट देखील येईल, तेव्हाच आपण अधिकृतपणे त्या बनावट आहेत ह्याच्याबद्दल आपण कमेंट करू शकू. परंतु नक्कीच शंका आम्हाला आहे आणि ही जी पूर्ण मोडस ऑपरेटिंग आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की वैयक्तिक वापराकरता मेडिसिन आम्ही आणतोय असं करून काही फॉरेनर्सच्या मदतीने ह्या मेडिसिन्स आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणल्या जात आहेत. म्हणजे ट्रॅव्हल करत असताना 10 मेडिसिन सोबत घेऊन यायच्या असं करून काही केनियावरनं, काही सिरियावरनं, काही गल्फ कंट्रीवरनं, काही आफ्रिकेवरनं असे काही प्रवासांच्या माध्यमातून या मेडिसिन्स आणल्या जात आहेत आणि ते इथे येऊन विकल्या जात आहेत. हे संपूर्ण जे काही हे रॅकेट आहे हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठीच्या सगळ्या यंत्रणा आपण आता लावलेल्या आहेत. आजच एफडीएच्या आपल्या विभागाचे सचिव आहेत, त्यानंतर आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, अशांच्या सोबत मी आज बैठक देखील घेतली आणि जी काही कारवाई आपण 4 दिवसापूर्वी केली होती ह्या कारवाईचा शेवटचा थोडा लागेपर्यंत ह्याचा पाठलाग सोडायचा नाही. ह्या विचाराला आपण गांभीर्याने घ्या आणि सगळ्या आयुक्तांपासून सगळ्यांनी आजपासून ऍक्शन मोडमध्ये या असं सूचना मी आज केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओझम्पिक म्हणून एक खास करून मेडिसिन आहे, इंजेक्शन आहे, जे डायबेटिक पेशंटसाठी वापरलं जातं आणि त्याचा वापर आता काही सेलिब्रिटीज किंवा काही तिथे नागरिक आपले वेट लॉससाठी देखील त्याचा उपयोग करतायत. तर त्याचा आपल्याला काही काउंटरफिट मी आता अधिकृत म्हणता येणार नाही, परंतु त्याचे अनधिकृतरित्या इम्पोर्ट केलेल्या मेडिसिन्स आपल्याला की औषधं इंजेक्शन आपल्याला आढळलेली आहेत आणि अशा 3-4 प्रकारच्या आहेत, त्याची मी माहिती आपल्याला देतो. परंतु साधारणतः ज्याचं मार्केट आपल्या मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये जास्त आहे अशा पद्धतीच्या मेडिसिनचा त्याच्यामध्ये इम्पोर्ट केल्याचं जास्त आपल्याला दिसून आढळलं आहे. डायट फिटनेससाठी वेट लॉससाठी याचा वापर होतोय. ऑझम्पिक म्हणून हे मेडिसिन हे इंजेक्शन आहे, त्याचा वापर त्याकरता जास्त प्रमाणात केला जातो. सेलिब्रिटीज याचा वापर करतात फिटनेस चे काही म्हणजे फिटनेस जे असतात म्हणजे आपल्या व्यायामशाळांमध्ये किंवा जिम्समध्ये किंवा अगदी काही ठिकाणी वेट लॉससाठी जे प्रोग्राम्स जे करतात तिथे ह्याचा वापर अधिकृतरित्या केला जातो. परंतु ह्या मेडिसिन्स ह्या अनधिकृतरित्या आणून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये जी कॉस्ट आहे, काही काही मेडिसिनची कॉस्ट ही 50,000 रुपये 55,000 रुपये इतकी आहे आणि इम्पोर्ट जे करतायत ते अतिशय कमी कॉस्टमध्ये. म्हणजे जे आम्हाला जे काही आता प्राथमिक दर्शनी आपले जे काही पुरावे आढळले त्याच्यामध्ये हे 1,500 रुपये 2,000 रुपयांनी फक्त इम्पोर्ट करतायत आणि इथे विकतात 50,000. तर तो एक मोठा कॅप आहे. तर आपलं कारण शेवटी याच्यामध्ये आपलं रेव्हेन्यू लॉस आहे, सरकारचा रेव्हेन्यू लॉस देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून दोन्ही गोष्टींना आपण दोन्ही दृष्टीने आपण ह्या सगळ्या बाबींची आपण चौकशी करतोय आणि आज आपण महत्वाचा एकही निर्णय असा एक निर्णय आपण घेतलाय की ईओडब्ल्यूच्या माध्यमातून या ज्या आम्ही धाडी 4 दिवसापूर्वी केल्या ईओडब्ल्यूच्या माध्यमातून या संपूर्ण रॅकेटचं तिथे चौकशी केली जाईल आणि ईओडब्ल्यूच्या माध्यमातून या सगळ्यांवरती योग्य ती कारवाई केली जाईल. गुणवत्ता जी आहे औषधाची त्याच्यावरती किती जीवाशी खेळ असू शकतो? हे 100% जीवाशी खेळ हा असू शकतो. आता एकदा अधिकृतपणे जोपर्यंत लॅबचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकणार नाही. परंतु कारण एक इंजेक्शनचे ते कंटेंट्स चेक करण्यासाठी लॅबमध्ये आपण पाठवलेले आहेत, तर अजून एक 3-4 दिवस जातील. पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये जे काय आपल्याला इंजेक्शन आढळले सगळ्यांचे लॅब रिपोर्ट आपल्याकडे येईल आणि जर का त्या काउंटरफिट मेडिसिन्स असतील म्हणजे त्या बनावट मेडिसिन जर का असतील तर नक्कीच हा विषय गंभीर आहे. परंतु त्या रिपोर्ट यायच्या अगोदरच या विषयाचं गांभीर्य आज मी सगळ्या अधिकाऱ्यांना आज मी सांगितलेलं आहे. गांभीर्याने विषय घेऊन ह्याच्यावरती कारवाई करायला मी सांगितलेली आहे. मुंबईत अजून असे किती असणार आहेत याची काही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे का? नाही बघा, आता 4 दिवसात जेव्हा माझ्याकडे ही इन्फॉर्मेशन आली त्यानंतर माझ्या इन्फॉर्मेशनच्या आधारे मी ही कारवाई करायला लावली होती आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 4 ठिकाणी या गोष्टी डिस्ट्रीब्युटर ते आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला ते आढळलेलं आहे.
मी आपल्या मोडस ऑपरेटिंग देखील मी आपल्याला सांगितलं की ह्यांचं मोडस ऑपरेटिंग कुठे एका ठिकाणी मोठा स्टॉक ठेवायचा नाहीये. हे प्रवाशांच्या माध्यमातून 5-5-10 मेडिसिन आणायच्या आणि हे काय करतात, हे महाराष्ट्राच्या बाहेर हे लोक लँड होतात. गुजरातला समजा एखाद्या ठिकाणी येतील, कोणत्या युपीला लँड होईल, केनियावरनं, आफ्रिकेवरनं वगैरे, आणि मग कुरिअरच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाठवतात. अशी त्यांची काही मोडस ऑपरेटिंग आहे. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ईओडब्ल्यूच्या माध्यमातून देखील आपण चौकशी करून या गोष्टीचा छडा आपण लावू. गेल्या काही वर्षांमध्ये जीपमध्ये अनेकदा आपण पाहिलं की अनेकांचा मृत्यू झालेला आहे त्यामागे हे काही औषधांचा परिणाम कुठे आहे का? आता त्या निष्कर्षावरती आपला आता पोहोचणार नाही जोपर्यंत आपल्याला लॅबचे रिपोर्ट येत नाहीत. ती इंजेक्शनचं हे जीवाला किती धोकादायक आहे त्याचा लॅब रिपोर्ट आल्याच्या नंतर ते लक्षात येईल. परंतु जी बॉक्सिंग वगैरे जी आहे, कारण ओरिजिनल मेडिसिनची असलेली बॉक्सिंग आणि त्याची बॉक्सिंग याच्यामध्ये तफावत तर 100% आहे. मी थोडं माझ्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून मी ह्याची माहिती मी गोळा केली आणि मला त्याची माहिती मिळाल्याच्या नंतर संबंधित ड्रग इन्स्पेक्टर्सना मी या बाबतीमध्ये माझ्याकडे बोलावून घेतलं. त्यांच्यासोबत मी काही अधिकारी दिले आणि माझ्या अधिकाऱ्यांना त्या लोकेशनपर्यंत त्या ड्रग इन्स्पेक्टरना घेऊन जायला सांगितलं आणि मग शेवटी तिथे आपल्या या ऍक्शननुसार आपण कारवाई केली. तर जी एमओए आहे, एमओई पाहता काही संशयास्पद वाटतं का? ज्या प्रकारे 5 इंजेक्शन आणणं, 10 इंजेक्शन आणायची आणि विकायची, अशा प्रकारे कुरिअर करायची दुसऱ्या देशात जाऊन वगैरे, या सर्व एमओई काही संशयास्पद तुम्हाला वाटतं? नाही, नक्कीच संशयास्पद आहे, कारण याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत. कारण शेवटी आता काही आम्हाला तिथे व्हॉट्सअप ग्रुप देखील आम्हाला काही आढळले. त्याच्यामध्ये केनियाची काही लोक आहेत, काही साऊथ आफ्रिकेची लोक आहेत, काही सिरियामध्ये देखील आहेत. तर अशा पद्धतीने आता जोपर्यंत आपण शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचत नाही, जोपर्यंत आपण साखळी उधळून लावत नाही, तोपर्यंत नक्की याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे हे सांगणं आत्ताच्या घडीला मुश्किल आहे. परंतु एक मात्र मी नक्की सांगेन की आमच्या सरकारच्या माध्यमातून जे काही काउंटरफिट्स मेडिसिन्स असतील किंवा अशा पद्धतीने अनधिकृत इंजेक्शन आणि मेडिसिन विकण्याचं जर काय कुठं जे काही प्रकार चाललेले आहेत ते 100% उद्ध्वस्त झाल्याशिवाय आम्ही देखील शांत बसणार नाही. अशी बोगस औषधं मेडिकलमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत का? जर असतील तर त्यावरती तुमच्या प्रशासनाकडून कसा प्रतिबंध केला जातो? नाही, आजच मी त्या संदर्भातच आज मी आढावा बैठक देखील घेतली होती. आज मी आयुक्तांसोबत असतील किंवा आपल्या डिपार्टमेंटचे सचिव साहेब आहेत, सगळ्यांसोबत बसून या बाबतीमध्ये मी जे काही ज्या दुकानांवरती आपल्याला शंका आहे किंवा आता आपल्याला जे काही मोडस ऑपरेटिंग आता आपल्या ह्याची लक्षात आलेली आहे, तर त्यांचं मोडस ऑपरेटिंग लक्षात घेऊन ड्रग इन्स्पेक्टर्स कडनं आणि कारवाई करत असताना अंधेरीच्या ड्रग इन्स्पेक्टरने दादरला द्यायचं, दादरच्या ड्रग इन्स्पेक्टरने मीरा रोडला द्यायचं, असं त्यांचे एरियाज बदलून मी कारवाई करायला सांगितलेले आहे. कुठल्याही ड्रग इन्स्पेक्टरने त्याच्या एरियामध्ये कारवाई करायची नाही, त्यांनी एरियाज बदलून त्यांचे भाग बोलून त्यांनी कारवाई करायचे निर्देश दिलेले आहेत. आणि मी काल राज्याचे आपले माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत मी देखील या बाबतीमध्ये मी चर्चा केलेली आहे. थोडं एक योगायोग चांगला आहे की माझ्याकडे गृहराज्यमंत्रीपद असल्यामुळे देखील ह्या कारवाई करत असताना पोलीस डिपार्टमेंटची मला मदत घेता आली. त्याच्यामध्ये पोलीस विभागासोबत आपण याच्यामध्ये काही कारवाई आपण केलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये अशा कारवाई करत असताना गृह विभागाचे देखील आपल्याला सहकार्य लागणार आहे, अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली आणि त्यांनी देखील हे मान्य केलेलं आहे की हा विषय गंभीर आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये अजून कडक कारवाई करायला लावू. अशी औषधं मेडिकलमध्ये पोहोचतील कसं? मेडिकलमध्ये पोहोचतील असं काय निष्पन्न झालं? काही मेडिकल्समध्ये देखील ही औषधं सेल केली जात होती. डिस्ट्रीब्युटरकडनं आपण जेव्हा साखळी तिथे एस्टॅब्लिश केली, आपण एकाच दिवसामध्ये आपण 4 ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. डिस्ट्रीब्युटरकडनं ते काही मेडिकल शॉप पर्यंत देखील आपण पोहोचलो आणि एका बँड्राच्या पालीलच्या एका मेडिकल शॉपमध्ये एकच इंजेक्शन आपल्याला तिथे आढळलं आणि जे मगाशी ते काउंटरफिट होतं की नाही याची खात्री मी आता देऊ शकत नाही, परंतु अनधिकृतरित्या इम्पोर्ट केलेलं इंजेक्शन एका मेडिकल शॉपमध्ये आपल्याला आढळलं. ते मेडिकल शॉप आता आपण बंद केलेलं आहे. नाही बघा, आत्ताच्या घडीला तशा पद्धतीचं सांगणं म्हणजे तसं निष्पन्न आपल्याला सध्या काढता येणार नाही, परंतु ह्या गोष्टीच्या मुळापर्यंत मात्र आम्ही नक्की पोहोचणार. सोशल मीडियावरती अनेक फिटनेस डॉक्टर जे आहेत ते स्वतःचा प्रसार करत असतात आणि फिटनेस औषधं जी आहेत, डाएट औषध ते सुचवत असतात. तिथे देखील आपल्या प्रशासनाचं लक्ष आहे का? आणि चुकीची औषधं जाऊ शकतात, बोगस औषधं विक्री नाही बघा, जाणून बुजून जर का मेडिसिन जी आपण घेतोय ही अनधिकृतरित्या इम्पोर्ट केलेली मेडिसिन आहे हे माहिती असताना देखील जर का कोण घेत असेल तर त्याच्यावर पण कारवाई केली जाईल. मग तुम्ही एक फिटनेसच्या छताखाली किंवा फिटनेसच्या नावाखाली आपण ज्यावेळेला आपल्या क्लायंटना एखादी जर का तुम्ही गोष्टी सुचवत असाल
आणि तुम्हीच ती गोष्ट प्रोव्हाइड करून देत असाल, इंजेक्शन असेल किंवा मेडिसिन असतील तर त्याची ऑथेंटिसिटी तपासणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण काळजीपूर्वक, मी आपल्या माध्यमातून देखील सगळ्यांना सांगेन, महाराष्ट्राला सांगेन की आपण मेडिसिनच्या बाबतीमध्ये देखील आपण पॅकेजिंग असतं त्याच्यावरती जे काही लोगोज असतात, त्याच्यामध्ये आपले जे काही गव्हर्नमेंटचे जे काही ऑथेंटिक स्टॅम्प असतो ते सगळं तपासून आपण मेडिसिन आपण घेतल्या पाहिजेत. आणि थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. पण अर्थातच एक प्रशासकीय जबाबदारी म्हणून आज आम्ही जी कारवाई केलेली आहे ती इथे थांबणार नाही. त्याच्यापेक्षा अजून जास्त कडक कारवाई महाराष्ट्रामध्ये आपल्या पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या होताना दिसतील. मध्ये एकंदरीत ती धडक कारवाई करून दाखवलेली आहे. मुख्यमंत्र्यांना जेव्हा हे समजलं सांगितलं त्यांचे काय शब्द होते? नाही, विषयाचं गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये अशाच सूचना केलेल्या आहेत, किंवा त्यांनी देखील सांगितलं की मी देखील आपल्या सगळ्या सीपींशी मी देखील बोलून घेईन आणि या बाबतीमध्ये भविष्यामध्ये अशा कारवाई आपल्याला वाढवायच्या आहेत. अजून हे जे काही रॅकेट आहेत आपले उद्ध्वस्त करून लावायचं आहे. आणि जर का प्रवासी इतक्या सोप्यारित्या केनियावरनं आणि जर का अन्य ठिकाणावरून जर का गोष्टी आणत असतील, इंजेक्शन आणत असतील तर थोडा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि त्याबाबतीत आपण कडक कारवाई करायला लावू असं शब्द माननीय मुख्यमंत्री मोदींनी आपल्याला दिलेला आहे. नाही, अजूनपर्यंत काय अशी कोणाची तक्रार नाही. परंतु त्या मेडिसिनच्या माध्यमातून जे काही वेट लॉससाठी ते मेडिसिन आहे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत की नाही की काय आहेत हे आपल्यापर्यंत अजून आलेलं नाही. परंतु जर का काउंटरफीट मेडिसिन असतील तर नक्कीच ते रोखलं जाईल. थँक्यू. सर, हिंदी में जानना चाह रहे कुछ ऐसी दवाइयां जो है वो पकड़ी गई हैं, क्या ये रैकेट पूरा मामला, क्या सरकार किस तरह से कार्रवाई करेगी? 4 दिन पहले मुंबई में काउंटरफिट मेडिसिन बेची जा रही है या फिर इलीगल इंपोर्ट किए हुए मेडिसिन बेची जा रही है, ऐसी इंफॉर्मेशन मेरे पास आई थी और मैंने मेरे माध्यम से एफडीए के अधिकारियों के मार्फत इन सभी डिस्ट्रीब्यूटर के यहाँ हमने रेड गिराई. और रेड के बाद एक चीज हमारे ध्यान में आई है कि जो भी इलीगल सब्सटेंसेस मतलब इलीगल मेडिसिन जो भी इंपोर्ट हो रही है उनके एक स्पेशल मोड ऑफ ऑपरेटिंग है. स्पेशल मोड ऑफ ऑपरेटिंग में जो फॉरेनर्स है कुछ केन्या से पर्सनल यूज के लिए हम मेडिसिन लेके आ रहे हैं, ऐसा रीजन देके 5-5, 10-10 मेडिसिन या फिर इंजेक्शन लेके आ रहे हैं और यहाँ पे इलीगली सेल कर रहे हैं. काफी बड़ा रैकेट है, ऐसे हमारा इसमें डाउट है. इसलिए 4 दिन पहले हमने जो कार्रवाई की है उसमें और इसका जो चेन ऑफ इवेंट्स है या फिर चेन ऑफ पीपल है उनको अभी ढूंढने का काम हमने चालू किया है. और भविष्य में ऐसी इलीगल इंपोर्ट की हुई मेडिसिन नहीं बेची जाए, इसलिए 4 दिन पहले जो कार्रवाई की थी उसके आगे और कड़क कार्रवाई करने के निर्देश आज ही डिपार्टमेंट के हमारे सचिव जी है, हमारे आयुक्त है, उनको हमने आज आदेश दिए हैं. और एक इम्पोर्टेंट डिसीजन आज हमने लिया है कि पुलिस विभाग को एक इसमें हम लोग आज ही कम्युनिकेशन करने वाले हैं कि जो 4 दिन पहले कार्रवाई हुई है वो ईओडब्ल्यू के मार्फत इसकी तलाश हो, इसकी चौकसी हो और जो भी इसमें इंफॉर्मेशन मिलेगी उसमें जो भी इंटरनेशनल रैकेट जो भी इसमें इन्वॉल्व है या फिर इंटरनेशनल जो भी व्यक्ति इसमें इन्वॉल्व है उनको भी कड़क कार्रवाई की जाए. क्वालिटी देखे, इंजेक्शन की क्वालिटी देखे, गुणवत्ता देखे और शारीरिक दूसरा कितने धोखादायक हो सकता है. नहीं, बिल्कुल हमें तो डाउट है ही कि ये बनावट मेडिसिन है, ये बनावट इंजेक्शन है. मैं आज उसकी मैं पुष्टि नहीं कर सकता हूं क्योंकि जो भी सैंपल्स हमने कलेक्ट किए हैं वो हमने टेस्ट के लिए दिए हैं. उसको लगभग 8 से 10 दिन लगते हैं. तो अभी 4-5 दिन ही हुए, अगले 4-5 दिनों में वो रिपोर्ट हमारे पास आएंगे तो ऑफिशियली उनको बनावट है या फिर नहीं है मैं उस दिन बता पाऊंगा. लेकिन बिल्कुल जो पैकेजिंग है वो ओरिजिनल मेडिसिन की नहीं है. जो भी मेडिसिन देख के लग नहीं रहा है कि ओरिजिनल, लेकिन फिर भी टेस्ट आने के बाद हम बता पाएंगे. लेकिन बिल्कुल अगर इलीगली कोई मेडिसिन अगर इंपोर्ट होती है, इलीगली अगर कोई इंजेक्शन अगर इंपोर्ट होता है तो फिर उसकी ऑथेंटिसिटी ये पता लगने तक जो भी उनका सेल है वो हमने रोक दिया है, मतलब उस प्रीमाइसेस में. और भविष्य में ऐसे मेडिसिन महाराष्ट्र में नहीं आए, इसलिए जो भी कार्रवाई करनी जरूरी है वो हम कर रहे हैं. सर, इस पूरे रैकेट में कितने लोग मतलब कितने आरोपी शामिल थे और उन पर कौन सी धाराएं लगाई जाएगी? कहाँ कितनी एफआईआर हुई? तो इसमें टोटल 3 एफआईआर हुई है और यहाँ पे अभी 2 व्यक्ति इसमें अरेस्ट हुए हैं और इसमें कुछ व्यक्ति है जिनको अभी हम चेस कर रहे हैं, उनको पकड़ने की कोशिश हम कर रहे हैं. और मेरे ख्याल से लगभग 8 लोग इसमें
जिस दिन हमने रेड की थी उस दिन 8 लोग इसमें इन्वॉल्व दिखे थे, उसमें से 2 लोगों को अरेस्ट किया गया है। सर क्या इस पर कि ये दवाइयाँ जो है क्या वो ऑर्डर करने पर लेकर आते हैं या इसमें कोई सेलिब्रिटी भी शामिल है, क्योंकि दवाई सारी महंगी है, तो क्या कोई वीआईपी नाम है इसमें? नहीं, कोई वीआईपी नाम अभी तक तो इसमें नहीं दिखाई पड़ रहा है, लेकिन इनकी जो मोडस ऑपरेटिंग है, अगर एक व्यक्ति को अगर किसी, क्योंकि ये इनका जो शॉप है या फिर जहाँ पे ये डिस्ट्रीब्यूटर का जो ऑफिस है, वो ऑफिस उनका ऑथेंटिक है, उनके पास कुछ मेडिसिन सेल करने का इनके पास लाइसेंस भी है, तो लोकल मैन्युफैक्चरिंग होता है और लोकल वो लोग सेल करते हैं, लेकिन इसी प्रीमाइसिस के अंडर वो इलीगली इंपोर्ट की मेडिसिन भी रख रहे हैं। तो इसलिए जो उनके पास ऑर्डर्स आती है वो लगभग कहाँ से आ रही है, इनके क्लाइंट्स कौन कौन है, वो सभी रैकेट, वो अभी हम लोग धीरे धीरे सब चीजों तक पहुंचेंगे। लेकिन अभी जो हमारी मोडस ऑपरेटिंग थी, उस दिन जो हमने जो कार्रवाई की है वो एक फेक क्लाइंट हमने तैयार किया था, फेक क्लाइंट के माध्यम से उन तक हम लोग पहुंचे थे, और पहुंचने के बाद जो भी चीजें सामने आई उसको हम कार्रवाई की। क्या उनका लाइसेंस रद्द किया गया जिन मेडिकल शॉप में? बिल्कुल, जिन्होंने इलीगली जिन्होंने इंपोर्ट किए हुए हैं उनके लाइसेंस हम रद्द कर रहे हैं, कि हमने कार्रवाई चालू की है, वो जो भी लीगल प्रोसेस है हमने स्टार्ट कर दिया, लेकिन उस प्रीमाइसिस में से टोटल स्टॉप टू सेल ऐसे करके हम नोटिस दिए हुए, तो वहां से अभी कोई चीजें बेच नहीं पाएंगे, कुछ खरीद नहीं पाएंगे। सर दवाई का नाम अगर आपको पता होगा तो? ऑजेम्पिक एक मेडिसिन है और 3 मेडिसिन है, मैं नाम आपको देता हूँ। कुठलं ते इंजेक्शन होतं जे छापेमारीमध्ये आपण ते जप्त केलं? नाही, ऑझेम्पिक म्हणून एक इंजेक्शन येतं मगाशी म्हटल्याप्रमाणे, तर ते एक इंजेक्शन आणि अजून 2-3 इंजेक्शन आहेत, मी ती नावं आपल्याला देतो। किती जण अरेस्ट आहेत सर, किती जण फरार आहेत? त्याच्यामध्ये 1 जण अरेस्ट आहे, एकाला कालच कोर्टाने बेल दिलेली आहे, परंतु एक व्यक्ती अरेस्ट आहे, आणि अजून नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता हेच पूर्ण मोडस ऑपरेटिंग लक्षात घेतल्याच्या नंतर ह्याचं आम्ही गांभीर्य घेतलेलं आहे, आणि ही संपूर्ण ह्याची ईडब्ल्यूएच मार्फत आम्ही चौकशी देखील करायची आम्ही विनंती करणार आहोत, आणि ज्यावेळेस ईडब्ल्यूएच हातमध्ये ही काही केस जाईल त्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आढळतील आणि अजून याच्यामध्ये कडक कारवाई आम्ही करू। जी अरेस्ट आहे ते कोणाची लगत मेडिकल? नाही, ज्या व्यक्तीने ह्याच्यामध्ये इलिगली सेल करत होते, ज्यांनी ह्याच्यामध्ये, कारण डिस्ट्रीब्युटरच्या सोबत जी व्यक्ती जोडलेल्या होत्या त्यांच्यावर देखील आम्ही ह्या कारवाई केलेल्या आहेत, आणि ज्यांनी हे इंजेक्शन हाताळलेले आहेत त्यांना आम्ही अरेस्ट केलेले आहे।